दिवसातील आपण पाहतोय पहिल्या सत्रातील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जय भवानी कुसावडे ब संघ एका बाजूला केदारेश्वर पिंपरी संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर एक मोठी मेजवानी आपण जर पाहिलं तर काका मात्रे विद्यानगर अलिबाग यांचं या ठिकाणी समालोचन आपल्याला ऐकायला मिळते आणि एक मोठा या ठिकाणी अचिव्हमेंट असेल माझ्यासाठी की एवढ्या मोठ्या दिग्गज समालोचकासोबत या ठिकाणी मला समालोचन करण्याची संधी इथे मात्र आज प्राप्त झाली आहे. गुरुस्थानी असतील आम्हाला काका मात्रे. नक्कीच वळे आपण सामन्याकडे आपण पाहतोय. पहिलं षटक इथे मात्र डिलिव्हर केलं जाईल. पहिला चेंडू डिलिव्हर होईल. आपण सामना पाहतोय केदारेश्वर पिंपरी बस संघ. दुसऱ्या बाजूला जय भवानी कुसवाडे बस संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं कबड्डी जर मध्ये चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल होईल. 1 बाउन्स आलाय. 2 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. मी थोडंसं डीजेला थांबवतोय. विनोद जाधव सर, तुम्ही फार मोठं वक्तव्य या ठिकाणी केलेत. कारण कोणताही समालोचक म्हणला मग महाराष्ट्रातला तो खरं तर हे लाडके प्रेक्षक आहेत ज्यांनी खूप मोठं प्रेम केलेलं असतं आपल्यावर आणि त्यांच्यामुळे तर खरं तर आपल्या ती प्रसिद्धी मिळत असते. या दरम्यान वळी आपण मैदानाकडे आणि हा चेंडू मात्र पार डिलिव्हर झाल्यानंतर पंचांकडे तिरका कटाक्ष टाकला गेला. चेंडू निर्धार होतोय. आपणही कुठे कमी नाहीत कारण आपण देखील जर पाहिलं सांगली आणि त्याचबरोबर मुंबई आणि या रायगड परिसरामध्ये आपण समालोचन करतो. त्यामुळे समालोचक हे एका लेवलला असतात असं म्हणतात. कोणताही खेळाडू किंवा समालोचक एका लेवल असं म्हणतात आणि हे प्रेम असतं या आयोजकांचं आणि प्रेम असतं त्या लाडक्या आपल्या प्रेक्षकांचं. वोटू विनोद जाधव. नक्कीच आपण पाहतो इथे मात्र चेंडू डिलिव्हर होईल. इथे मात्र आपण पाहिला चेंडू मध्ये पाहायला मिळतोय क्षेत्रशी चेंडूपर्यंत जाईल. मात्र तिथे मात्र आपण पाहिलं तर गॅप आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर धाबा आल्या त्या मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय नो चेंडू आपण पाहतोय. यास पॉवर प्लेचं जे बंधन असतं त्या बंधनाला इथे मात्र कुठेतरी चूक केली जय भवानी कुसवाडे बस संघाकडनं आणि आपण पाहिलं की धावा येतील त्या मात्र धावा फलकावरती 7 या अंकावरती. डीजे साऊंड सिस्टीमचं देखील कौतुक केले जातील. आत्ताच्या 3 धाबा 2+1 आपण पाहतोय. म्हणजे नो चेंडूची 1 धाव आणि 2 धाबा आपण पाहतोय. टोटल 3 धाबा या चेंडूवरती आपण पाहिलं. ज्या पद्धतीनं गुरुवर्य काका मात्रे म्हणाले की प्रेक्षक ठरवतात आयोजक ठरवतात. नक्कीच त्या मताशी मी सहमत असेल. विनोदला आणखीन पुन्हा एकदा मी थांबवतोय. आमच्या लाडकी छोटी मुलं आहेत यांच्यासाठी एक पारितोषिक येते आयवा कॅच. मैदानाच्या बाहेर जर तुम्ही झेल घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक आणि उद्या पार रविवार आहे. रविवार साजरा करायचा असेल तर लहान मुलांना एक सुवर्ण संधी आहे. आयोजकांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र वाईड चेंडू पाहायला मिळतोय. अबांत धाव इथे मात्र घेतली जाते. अबांत धावेने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 8 या अंकावरती. आयवा कॅच गुरुवर्य काका मात्रे आपण पाहतोय. इथे मात्र आयवा कॅच साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर लहान मुलं बघा त्या पद्धतीने आपण पाहतोय लगेच सज्ज झालेत. ज्या पद्धतीने आपण पाहतो की एक्झामच्या अगोदर पूर्वतयारी केली जाते, सराव परीक्षा असते, त्या पद्धतीने आपण अनाऊन्स केलं आणि त्यानंतर लगेच आपण पाहतोय प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्टलेस स्पॉट होती चेंडू नो चेंडू घोषित केला स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. आपण पाहिलं शॉर्टलेस स्पॉट निवडला होता. उंची होती आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं यावेळेस चांगल्या पंचाची भूमिका पार पाडली जाते. संजय सावंत, जयंत पाटील, गणेश बाबेस्कर आपल्याला पाहायला मिळतोय आणि धाव पालकावरती धाबा आतापर्यंत आपण पाहतोय 9 धाबा आपण पाहतोय. 9 धावा आले त्या धाव पालकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. धाव पालकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर लाईन आणि लेंथ मध्ये कुठेतरी बिघाड गुरुवर्य काका मात्रे आपल्याला पाहायला मिळाला की नो चेंडू आला. त्यानंतर आपण पाहतोय दबाव आला, प्रेशर आला आणि त्यानंतर एक वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे कुठेतरी अवांत धावा ज्या म्हटल्या जातात त्या इथे मात्र खर्च केल्या जातात आणि त्यामुळे तुम्ही कुठेतरी बॅकफुटवरती जाऊ शकता. इथे मात्र आपण पाहतोय चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे. कॅच होईल काय? क्षेत्राचे काय? चेंडू खाली. तिथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालाय. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलं बघा. या पद्धतीनं आपण पाहतोय इथे मात्र धाबा येतील. 2 धाबा अंकित केले जातील. धाव फलकावरती खऱ्या अर्थानं धाबा लागल्या त्या मात्र 11 धाबा आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू आपण पाहिला आणि तिथे मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती यावेळेस फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल आणि नॉन स्ट्राईक वरती तुम्हाला पाहायला मिळतोय प्रवीण जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी आपल्याला साकारायला पाहायला मिळते रसिकच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे मात्र 1 धाव घेतली जाईल.
सन्मान दिला जातो. यावेळेस आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं चेंडूवरती आला होता, गॅदर केला चेंडू आणि तिथून मात्र जर आपण पाहतोय तर एक धाव अंकित केली आणि एका धाब्याने धावफलक सरसावलं 12 या अंकावरती. खरं तर विनोद पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. या मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये नेहमी म्हणतात की 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. लेदर क्रिकेट आपण नेहमी पाहतो, लेदर क्रिकेटमध्ये 10 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज. मात्र या ठिकाणी हा गोलंदाज जर आपण पाहिलं तर निश्चित या ठिकाणी महागडा गोलंदाज ठरतोय. नक्कीच गुरुवर्य काका मात्र आपण जर पाहिलं तर 12 धाबा जर म्हटल्या पॉवर प्ले सत्रामध्ये तर हल्ली तेच क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेटमुळे या ठिकाणी आपण पाहतो जे धावफलकावरती 12 धाबा असतात त्या मात्र कुठेतरी माफक गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आपल्या भाषेत म्हटलं तर. आणि खरोखरच लेदर क्रिकेटमध्ये 10 धाबा म्हणजे खूप चांगलं षटक गणलं जातं. त्यावेळेस पहिला चेंडू आपण बातमी बाउन्स चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटमध्ये चेंडू डिलिव्हर झाला होता, तिथून मात्र उसळी घेतली चेंडूनं. आणि अशा पद्धतीने जर आपण पाहिलं की अशा चेंडूला प्रत्युत्तर देताना खूप मोठं मास्टरमाइंड दिमाग लागतं, जसं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळायचं. ये नौके म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं गुरुवर्य तर अशा चेंडूवरती खेळ करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. पुढे सरसात मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतोय एक धाव संपन्न केले. गॅप आहे, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. मात्र चौकार आला आणि चौकारानंतर धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्यात तर 16 धाबा आपण पाहतोय. धावफलकावरती 16 धाबा आल्या. आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा होता. दुसऱ्या चेंडूवरती जर आपण पाहतोय रसिकचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय पहिल्या षटकाची या ठिकाणी सांगता होते. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती धाबा येतील त्या मात्र 16 धाबा. गुरुवर आपण काय सांगाल की पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि 16 धाबा आल्यात तर ही रणनीती अति योग्य आहे की अयोग्य? नाही, खरं तर जर आपण पाहिलं तर 2 30 सर्कलच्या बाहेर असताना या धावा येणं म्हणजे नक्कीच एक मोठी धावसंख्या धावफलकावर येईल. कारण असं म्हणतात की गोलंदाज म्हटलं की त्याच्या 6 चेंडूमध्ये विविधता असायला पाहिजे. विविधता कोणती तर यॉर्कर पद्धती चेंडू असायला पाहिजे. जहीर खान 6 चेंडूमध्ये 3 चेंडू यॉर्कर फेकायचे. पण इथे आपण टेनिस विश्वामध्ये पाहिलं तर गोलंदाज सहसा यॉर्कर पद्धती चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळत. त्यामुळे धावा येतात आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाची जोड जर चांगली नाही मिळाली तर धावा येत राहतात. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र चेंडू डिलिव्हर होईल. यावेळेस अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक इथे मात्र आपण पाहतोय मनोजच्या माध्यमातून साकारलं जात आहे. पॉवर प्लेचं या ठिकाणी जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं 16 या धावसंख्येमध्ये पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. बघा ज्या पद्धतीनं आपण विचार करतो की इथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं गोलंदाजी साकारली जाते मनोजच्या माध्यमातून. स्लोअर चेंडू होता, यावेळेस आपण पाहतोय चेंडू मध्ये ट्रॅव्हल आहे, क्षेत्रक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. तिथे मात्र आपण पाहतोय कॅच होईल, फलंदाज येईल बॅक टू पॅवेलियन डीजे. आपण पाहायला मिळाली ती अर्थातच गोलंदाज मनोजची. कारण पहिले षटक मागडं ठरल्यानंतर दिशा आणि टप्पा अतिशय चांगला ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यामध्ये त्याला यश देखील मिळालं. मग तो गोलंदाज कोणता असू दे, फिरकी असू दे, वेगवान असू दे की मध्यमगती मारा करणार असू दे, दिशा टप्पा जर चांगली असली तर ती गोलंदाजी निश्चित पॉवरफुल भेदक तशी ठरते आणि हीच गोलंदाजी इथे आपल्याला मनोजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच अचूक गोलंदाजी आपण पाहतोय, नियंत्रित टप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या पद्धतीने जर पाहिलं गोलंदाजानं खऱ्या अर्थानं नायलंड लेंथनुसार गोलंदाजी केली तर तो सफल साबित होतो. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय हवाई सफर. इथे येथील 6 धाबा डीजे. डीजे
तर नक्कीच आपण पाहतो इथे मात्र पहिल्या चेंडूवरती यावेळेस आपण पाहतो षटकार घेतला. इथे मात्र संधी लाभत्या. मिस्टेक केल्या, चूक केल्या, चुकीला माफी नाही, माघारी परतावं लागेल प्रवीणला. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं षटकार आला होता आणि त्यानंतर फक्त डिफेन्स खेळायचं होतं. मात्र ती चूक आपण पाहिली प्रवीण जाधवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं दुसरं षटक इथे मात्र मार्गस्थ आपण पाहतोय 1.4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तिथे मात्र षटकार आला होता. त्यानंतर डिफेन्स खेळणं हे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या फलंदाजांचं कुठंतरी आपण पाहतोय एक चूक म्हणता येईल. कारण जर विचार केला आपण प्रवीणनं 6 धावा आल्या होत्या, नंतर फक्त स्ट्राईक रोटेटिंग करायची होती. ज्या पद्धतीनं आताचा चेंडू खेळला विश्वास आपण पाहतोय त्या पद्धतीनं जर आपण पाहिलं प्रवीणनं त्या चेंडूवरती आपण पाहतोय की षटकार करण्याचा प्रयत्न केला तर क्रॉस खेळला असता थोडासा आणि कुठेतरी ग्लान्स केला असता आणि तिथे मात्र वन बाउंस चौकार तुम्हाला पाहायला मिळाला असता. या छोट्या छोट्या चुका या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जे हल्लीचे जे क्रिकेटर आहेत त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतात. बघा तुम्ही त्या चुका सुधाराल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं योगदान करता येईल सामन्यांमध्ये. इथे मात्र आपण पाहतोय गलीमध्ये पुश केला चेंडू आपण पाहिलं हरेशनं आणि तिथे एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धाव्याचा मात्र मानस तिथे आपण पाहतोय. बघा अशा धाबा तुम्हाला चोराव्या लागतात. बघा कॉलिंग केलं होतं आणि तिथे मात्र आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धाबा आहेत त्या मात्र 2 षटकांची सांगता पाहायला मिळते. धावा फलकावरती धावा येतील त्या मात्र 24 धाबा. डीजे तर नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाज रमेश आपण पाहतोय इथे मात्र विजयी संघाला विनंती असेल शिवराज राजे आनव संघाचा संघनायक, अमरदीप धवली संघाचा संघनायक, डीजे स्पोर्ट्स आडोशी संघाचा संघनायक, केदारेश्वर ताकवली संघाचा संघनायक आपण यायचे समालोचन कक्षाकडे. शिवराज राजे आराव संघ चे कर्णधार, अमरदीप धवलीचे कर्णधार, डीजे स्पोर्ट्स आडोशीचे कर्णधार, केदारेश्वर ताकवलीचे कर्णधार या चारही कर्णधारांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे यायचे आणि चालू असलेला सामना विजयी संघ अशा चीट्स बनवल्या जातील. लॉर्ड्स या ठिकाणी आपण पाहिले पहिल्या फेरीतील आणि त्यानंतर विजय संघाच्या ठिकाणी चीट्स असतील आणि चीट सोडवल्या जातील. इथे मात्र आपण पाहतो यावेळेस चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का लागेल, फलंदाज येईल बॅक टू पॅव्हिलियन. डीजे इथे जर आपण पाहिलं तर यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये निश्चित चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न जयभवानी कुसावडे संघ करतोय. कारण डीप स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक यांनी मिळाल्या संधीचं नक्कीच सोनं केलं आणि त्यामुळे या ठिकाणी विकेट मिळत आहेत. आणि क्षेत्ररक्षकाची जे यश असतं तेच अर्थात गोलंदाजाचं यश नेहमी मानला मिळतं. या दरम्यान शिवराज क्रिकेट संघ राजे, त्यानंतर अमरदीप धवळी, त्याचबरोबर डीजे स्पोर्ट्स आणि केदारेश्वर ताकवली या चारही संघाच्या संघनायकांनी कृपया त्वरित आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. ओ टू विनोद. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील मार्गस्थ होते. मार्गक्रमण आपण पाहतोय रमेशच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एक धाव इथे मात्र अंकित केली गेली. एका धाव्यानं धावफलक सरसावलंय की या ठिकाणी धावा येतील त्या मात्र 25. बघा ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे मात्र आपण पाहतोय की ज्या ज्या विजय संघाची नावं घेतली त्यांना विनंती आहे त्यांच्या कर्णधारांना आपण या समालोचन कक्षाकडे. शॉर्टलेस पाठवली चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. चेंडू येईल यावेळेस दमदार 6 धाव्यांसाठी षटकार.
पारितोषिक खेळाडूंना नाही आहे. जी छोटी मुलं आहेत त्यांना रविवार साजरा करायचा आहे त्यांच्यासाठी ते पारितोषिक आहे. तर छोट्या मुलांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घ्या. उद्या रविवार आहे, 100 रुपयाचा पारितोषिक मिळेल झेल घेतला तर. आणि तुम्ही चांगला प्रयत्न केलात, खेळाडू आहात तुम्ही, चांगला प्रयत्न केलात, तुम्हाला शुभेच्छा. तर नक्कीच आपण पाहतोय षटकार आला आणि त्यानंतर आपण पाहतोय सिंगल लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र धाब येते बघा. स्ट्राईक रोटेटिंग स्ट्राईक चेंजिंग आपल्याला पाहायला मिळते. मगाशी आपण पाहिलं प्रवीणनं षटकार खेचला होता, त्यानंतर प्रवीणला नेमकं हेच करायचं होतं. मात्र तिथे मात्र कुठेतरी आपण पाहिली चूक, ती मात्र प्रवीण जाधवच्या माध्यमातून. आता आपण पाहिलं गोविंद जाधव यांच्या माध्यमातून षटकार आला आणि त्यानंतर एक धाव सिंगल घेतली. यावेळेस आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते रमेश मरागजे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते आणि आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र 3 षटकांची सांगता पाहायला मिळते. धावफलकावरती धाबा आल्या त्या मात्र आतापर्यंत 32 धाबा धावफलकावरती. तर राजे आराव संघाचा संघनायक, अमरदीप दौली संघाचा संघनायक आणि त्याच माध्यमातून केदारेश्वर ताकवली संघाचा संघनायक आणि डीजे स्पोर्ट्स आडोशी संघाचा संघनायक आणि केदारेश्वर ताकवली. तातडीनं आपण समालोचन कक्षाकडे यायचे विनंती असेल. लास्ट कॉल असेल. आपण पाहतोय की इथे मात्र आपण जर पाहिलं की दुसऱ्या फेरीसाठी इथे मात्र चीट सोडवल्या जातील आणि 5 चीट असतील. राजे आराव संघ, अमरदीप दौली संघ, डीडी स्पोर्ट्स आडोशी, केदारेश्वर ताकोली, विजयी संघ जो चालू सामना आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना देखील मी विनंती करेन की आपण या ठिकाणी ऐकायचंय की विजय संघ अशी एक चीट असेल. 5 चीट उडवल्या जातील. पहिली चीट उचलली जाईल तिला बाय मिळेल आणि उर्वरित 4 चीट मध्ये 2 सामने होतील. आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. तिथे जर आपण पाहिलं चौथं षटक इथे मात्र मार्गस्थ होईल. गोलंदाज आपण पाहतोय नितीन च्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळते. आणखीन एक गॅप मध्ये चेंडू ढकललाय, भनभाऊ चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. 4 धाव्यांचा आडी चौकार. इथे फुल टॉस चेंडू यावेळेस आपण पाहतोय लेफ्ट केला स्वीट साऊंड. यस इट इज 6. गोविंद जाधव याचा जर आपण विचार केला त्याने आतापर्यंत एक चौकार षटकाराच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करते आणि खरं तर ती गरज आहे संघाच्या दृष्टीनेतून. पुन्हा एकदा पहा अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतेश चेंडूवर येणार, ताळमेळ 2 शेतेशामध्ये नव्हतं आणि इथे मात्र तुम्ही पाहिलं की बघता बघता गोविंद जाधव यांनी 2 धावा पूर्ण केल्या. विनोद इथे आपण पाहिलात धावांची गरज असताना ज्या पद्धतीने चौफेर फलंदाजी पाहायला मिळते ती गोविंदची एक लाजवाब. नक्कीच आपण पाहिलं की पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं षटकार घेतला, त्यानंतर एक धाव सिंगल घेतली आणि खऱ्या अर्थानंतर पुन्हा चौका घेतला आणि त्यानंतर षटकार घेतला आणि त्यानंतर आपण पाहिलं अप्पर कट ज्याला म्हटलं जातं ऑफ स्टिक वरती आपण पाहतो चेंडू उसळी असते त्याला मात्र टपली दिली जाते ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि तिथे मात्र धाबा तशा जमवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस संधी आहे, कॅच ड्रॉप होईल. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव मिळते. दुसऱ्या धाब्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच, लेलो कॅच जितो मॅच, छोडो कॅच हारो मॅच असं म्हटलं जातं. इथे ती परिस्थिती पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने कॅच होणं महत्वाची होती कारण गोविंद हा जो फलंदाज मैदानामध्ये खेळतोय 2 षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र धाबा आल्या त्या धाबा पालकावरती जर आपण पाहिलं तर 46 धाबा चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. या वेळेस आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. तर नक्कीच आपण पाहिलं तर इथे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. धाबा झाले त्या मात्र 46 धाबा आपण पाहतोय. इथे मात्र वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अबांतर धाव घेतली जाईल, धावा येतील त्या धावफलकावरती 47 धाबा 47 रन. चांगली फलंदाजी गोविंद याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बघा दुसऱ्या बाजूने विश्वास जाधव आपण पाहतोय त्यांना स्ट्राईक रोटेटिंग करण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र कबड्डी मध्ये चेंडू असेल, यावेळेस संधी लाभणार नाहीये. चूक झाली, चुकीला माफी नाही. डीजे
आपण पाहिलं तर जो ड्रॉ या ठिकाणी येतोय, ताकवळी संघाला बाय मिळाली, पुढच्या फेरीमध्ये त्यांना प्रवेश मिळालाय. ढवळी विरुद्ध राजे आरव यांच्यामधील पहिली लढत दुसऱ्या फेरीची असेल आणि त्यानंतर आडोशी विरुद्ध या दोन संघातला विजयी संघ यांच्यामध्ये ती लढत असेल. तर त्याबद्दल मी सांगत होतो विनोद की नुकतीच एक रायगड प्रीमियर लीग सर्वांनीच आपण पाहिली यूट्यूबच्या माध्यमातून मोठी क्रिकेट स्पर्धा होती, जिथे जीवदान मिळालं पंकज जाधवला 12 धावसंख्येवर आणि जीवदान कोणी दिलं तर ते आकाश तारेकर 19 बाईक असणाऱ्या खेळाडूंनी. आणि पंकज जाधवनी 11 षटकार 4 चौकारांच्या माध्यमातून 18 चेंडूमध्ये तब्बल जर आपण पाहिलं 87 धावांची खेळी केली. हे लक्ष असतं ते आता जीवदान मिळाल्यानंतर. नक्कीच आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं त्या लक्षावरती कुठेतरी आपण पाहतोय पाठला काढण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. इथे मात्र जर आपण पाहिलं तर या वेळेस आपण पाहतोय बिस्पीड पाहायला मिळते. चेंडू जाईल सीमारेषेला भेदून छेदून 4 धाब्यांसाठी चौकार. ठिकाणी धाबा आल्या त्या चौकारानंतर आपण पाहतोय सुरुवात चांगली करून दिली गोविंद जाधव यांनी. आता धाबा आल्या त्या मात्र 51 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय ज्या पद्धतीनं या ठिकाणी उल्लेख केला गेला. आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं तर पंकज जाधव उर्फ माठ्या या नावानं टेनिस क्रिकेटमध्ये ज्याची प्रसिद्धी आहे अलिबाग. तर अलिबाग म्हटलं आणि क्रिकेटचं जर क्षेत्र आलं तर दोन गोष्टींनी अलिबागला ओळखलं जातं. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की पंकज जाधव उर्फ माठ्या या वेळेस आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. या नावानं क्रिकेटला या ठिकाणी अलिबागला क्रिकेटच्या बाबतीत जर ओळख असेल तर पंकज जाधव उर्फ माटे. आणि दुसरं जर आपण पाहिलं तर गुरुवर्य समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग यांच्या नावानं अलिबाग मात्र ओळखलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रभर जे समालोचनासाठी या ठिकाणी फिरत असतात खऱ्या अर्थानं आज ते आपल्या वेलकमच्या राजाला इथे मात्र त्यांची उपस्थिती लाभली आहे. असो यावेळेस आपण पाहतोय क्रिकेटच्या मैदानावरती पटलावरती लक्ष टाकलं जाईल. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. क्रीज सोडून पुढे आला होता विश्वास, इथे मात्र बाद होईल. आणखीन एक विकेट जाईल आणि फलंदाज विश्वास येईल. बॅक टू पॅवेलियन डीजे. तर नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानामध्ये ज्ञानेश्वर आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. कधी फलंदाज कधी गोलंदाज आपण पाहतोय वर्चस्व निर्माण करताना फुल टॉस चेंडू घेण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र आपण पाहतोय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून एक चूक पाहायला मिळते. बघा शेवटचं स्लॉगरचं षटक आहे तिथे मात्र तुम्हाला आक्रमण करणं या ठिकाणी खरोखरच गरजेचं असेल. कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आणि नंतर आपण पाहतोय की या ठिकाणी 3 चेंडू डॉट. इथे मात्र आपण पाहतोय ऍक्शन थ्रोचा नो चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर इथे मात्र नक्कीच धाव ऍड केली जाईल आणि नो चेंडू घोषित केलाय. आपण पाहतोय धावफलकावरती धाबा येतील त्या मात्र 52 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील तिसरा गोलंदाज जो या ठिकाणी आपण पाहतोय ज्याच्यावरती मात्र आक्षेप घेतला गेला. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला आज तिसरा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय ओवेकामच्या राजा चषकामध्ये पाहायला मिळते. जर आपण पाहिलं की जर आपण पाहतोय कधी कधी असं देखील होतं की गोलंदाजाला या ठिकाणी आक्षेप घेतल्यानंतर पुढच्या स्पर्धेमध्ये बँड लावला जातो हे निश्चित असतं. मात्र कधी कधी त्याच्यामध्ये सुधारणा केल्यानंतर त्याला पुनरागमन केलं जातं. जर आपण पाहिलं गुरुवर्य तर लसित मलिंगा देखील सुटलेला नाहीये. आपण पाहतोय त्याच माध्यमातून जो दर्जेदार गोलंदाज सुनील नारायण त्याला देखील वगळता येणार नाहीये. हरभजन सिंग आहे यांच्यावरती आक्षेप घेतला होता. काय सांगाल गुरुवर्य आपण याच्याबद्दल? नक्कीच अशा प्रकारच्या गोलंदाजांनी मात्र थोडीशी विश्रांती घेतली आणि आपण सांगितल्याप्रमाणे जे गोलंदाज होते त्याने नंतर मात्र आलेल्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं योगदान दिलं. शेवटच्या षटकातला काही चेंडू बाकी असताना या मात्र चेंडूला पाहायला मिळतं चेंडू जातोय तो अर्थातच लॉंगॉन क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत सहजगत्या इथे धावा आल्या त्या दोन धावांचं या ठिकाणी योगदान. तिसरी धावण्याचा प्रयत्न यष्टेच्या हातामध्ये चेंडू आणि इथे मला फलंदाज बाद याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या.
फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. शिवराज क्रिकेट संघ राजे आरव आणि अमरदीप धवळी खोपोली या दोन संघाच्या संघाने चला लगेच नाणेफेकीसाठी यायचे नाणेफेक कक्षामध्ये. तर शिवराज नक्कीच क्रिकेट संघ राजे आरव पेण आणि अमरदीप धवळी खोपोली दोन्ही संघाने नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तर नक्कीच शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय डिलिव्हर झाला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला त्या पद्धतीने आपण पाहतोय. इथे मात्र विकेट तुम्हाला पाहायला मिळते. 5 षटकांचं सत्र आपण पाहिलं इथे मात्र खऱ्या अर्थानं संपन्न झालं आणि धावा झाले त्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 53-54 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आणि अर्थातच आपण जर पाहिलं तर 55 धाव्यांचं लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र आपण पाहतोय पाहायला मिळतोय की या ठिकाणी आपण पाहिलं तर 55 धावा इथे मात्र जमवले जातील. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक वेगळं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. बघा ज्या पद्धतीने आपण सामना पाहिला इथे मात्र कुसावडे पिंपरी ब संघ आपण पाहतोय नाणेफेक जिंकले. कुसावडे ब संघानं प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि 5 षटकांमध्ये त्यांनी सांगितलं होतं की 45 ते 50 धावांवरती रोख लावली जाईल आणि धावा आल्या त्या मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 54 या अंकावरती आणि विजयासाठी लक्ष असेल 55. तोपर्यंत आपण पाहतोय पुढच्या नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. राजे आराव संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमरदीप धवली आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज असतील टॉस का बॉक्स मध्ये आमचे गुरुवर्य काका बात्रे विद्यानगर अलिबाग यांच्याकडे. धन्यवाद विनोद. तर या ठिकाणी शिवराज क्रिकेट संघ राजे आरव पेण या विभागातून आलेला संघ दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण पाहणार आहोत. अमरदीप धवळी खोपोली या दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि सन्माननीय रमेशजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होतोय. पाहूया नाणेफेकीचा निर्णय कोणाच्या बाजूने जातोय. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर अमरदीप धवळी अर्थात खोपोली संघ नाणेफेक जिंकतोय. सामना हा 4 षटकांचा असणार आहे. या 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण प्रथम काय पत्करणार. क्षेत्ररक्षण पहिल्या सत्रामध्ये आपण क्षेत्ररक्षण पत्करणार आहात. खरं तर आतापर्यंत धावांचा उच्चांक हा 60-65 धावांच्या पलीकडे आजच्या दिवसात गेला नाही. तर समोरचा संघ अर्थातच या ठिकाणी शिवराज क्रिकेट राजे आरव पेण या संघाला किती धावमिनिटं रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे सुरुवातीचं जे पहिलं सत्रातलं पहिलं षटक असेल ज्याच्यामध्ये एक आक्रमक गोलांची गरज असेल कारण पॉवर प्लेचं षटक असेल जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील तेव्हा तुमचा तो गोलंदाज कोणता असेल. वैभव जायके आणि अंकुश जायके. अच्छा या गोलंदाजपैकी एकाला तुम्ही तो गोलंदाजीसाठी आक्रमण कराल तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊया. परत एक शेवटचा जाता प्रश्न आहे एकूण ही क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आपण काय सांगाल. आयोजन तर खूप मस्त आहे आणि इथे खेळायला आम्हाला नक्कीच खूप आवडतं कारण कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून 1960 नंतर आपण या ठिकाणी विखुरल्या गेल्यानंतर खऱ्या अर्थाने रायगड पालघर आणि ठाणे विभागात आपण सगळे आलेलो आहोत. तर नक्कीच तुम्हाला आपण शुभेच्छा देऊया. आणि नंतर आपण जाणार आहोत ते अर्थातच दुसरा संघ म्हणजेच खोपोली ना. तर शिवराज क्रिकेट संघ राजे आरव पेण परिसरातून आलेला संघ आहे. आता पेण म्हटल्यानंतर योगेश पेणकर यांचं निश्चित खूप मोठं योगदान आहे जे माजी खेळाडू आहेत माजी रणजीपटू आहेत. तर तुमच्या वाटेला या ठिकाणी फलंदाजी आली आहे तर तुम्ही काय सांगाल. नक्कीच आम्ही टॉस जिंकून पहिले फलंदाजीच करणार होतो. आम्ही जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न करू. म्हणजे तुमच्या खरं तर नशिबाप्रमाणेच घडले की आपल्याला फलंदाजी करायची आहे जास्तीत जास्त धावांचा प्रयत्न करेल. शेवटचा प्रश्न आपण आहे कारण सामना सुरू होतोय या स्पर्धेविषयी काय सांगाल. मी मगाशीच बोललो की आपला हा जो अवयव कॅम्पचा राजा चषक आहे तो आपल्या कोयनेसाठी एक वर्ल्ड कप असतो. म्हणजे समाजासाठी जो समाजाचा वर्ल्ड कप असतो तो सेम आपल्या कोयनेसाठी वर्ल्ड कप असतो. नक्कीच तुम्हाला पण आपण शुभेच्छा देऊया कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. तर वळी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. चेंडू पडला नाही ना. तर वळूया मैदानाकडे. लक्ष आहे ते 55 धावांचं प्रतिषटक 11 च्या सरासरी पुढचे सामने 4 षटकांचे आपण पाहणार आहात. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. फलंदाजी करणारा संघ अर्थातच जय भवानी
जयभवानी कुसावडे संघाची सलामी जोडी रोहित आणि समीर ही जोडी मैदानामध्ये येते. 55 धावांचं लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज केदारेश्वर पिंपरी बी संघाचा गोलंदाज प्रवीण. 8-10 फलंदाज रनअप आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने पहिला चेंडू इथे पहा. अतिशय गुडलेंग स्पॉटवर चेंडू पडला. टप्पा आणि वेग याचा अचूक अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून. आणि पहिला चेंडू निर्धाव. टाटा यांकडून टाटा हॉस्पिटल यांकडून पुढचा चेंडू. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षण इथे खराब होतोय. आपण पाहिलात एक धाव देखील इथे होऊ शकली नसती. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला. फलंदाज यशस्वी ठरला आणि अशा प्रकारे या ठिकाणी 2 धावांनी आपलं खातं उघडतोय फलंदाज समीर. आपलं खातं उघडते 2 धावांनी. धावपलकावर धावा येतात त्या 2. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. पहिलं षटक पॉवर प्लेचं जिथे तुम्ही पाहताय 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आहे तो या ठिकाणी अर्थात वाडिश लॉंग ऑन. दुसरा आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. आणि क्षेत्ररक्षक युवराजनं तुम्ही इथे पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन तैनात केले. शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट वाडिश मिड ऑफ दरम्यान डावखरा गोलंदाज. यावेळी मात्र यष्टिरक्षक बीट होतोय आणि शॉर्ट थर्डमचा क्षेत्ररक्षक बीट होतोय. मात्र या ठिकाणी एकच धाव मिळेल. जर मैदान मोठं असतं तर निश्चितच विनोद या ठिकाणी चौकार मिळू शकला असता आणि ते निश्चित घातक होऊ शकलं असतं. नक्कीच आपण पाहतोय की थोडंसं विकेट किपरच्या बॅक साईडला थोडीशी जागा शॉर्ट असल्या कारणाने आपण पाहतोय डिक्लर स्वरूपाचं या ठिकाणी क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणालात की या ठिकाणी जर सर्कल पद्धतीचं जे छान मैदान आहे फक्त बॅक साईडला थोडासा प्रॉब्लेम आहे. मात्र जर सर्कल असतं गोल पद्धतीचं ज्या पद्धतीनं मैदान असेल आणि जास्त थोडीशी लॉंग जागा असती तर नक्कीच चौकार तिथे गणला गेला असता. नक्कीच वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा फलंदाज तयार. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र हा चेंडूला खोदून काढलाय. थोडासा यॉर्करचा चेंडू होता. चेंडू आपण पाहता तो गेला शॉर्ट मिड विकेटला. लॉंग ऑनवर क्षेत्राच्या चेंडूवर येणार. चेंडूची फेकी अचूक होती. मात्र थोडीसा संत गतीने चेंडू येतोय आणि तोपर्यंत फलंदाजाच्या निश्चितच वेळ होता 2 धावांचा. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात वाढवते ती 5. रोहितने आपलं खातं उघडे 2 धावाने. समीर नॉनस्ट्राईकला 3 चेंडूचा सामना केला 2 या धावेने. गोलंदाज प्रवीण. पंचांच्या पुन्हा एकदा डावीकडून डाव्या हाताने चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चेंडू अतिशय चांगला चेंडू फेकला होता. गती अतिशय सुरेख होती. चेंडू खेळपट्टीवर घरंगळत इथे मात्र सिली पॉईंटच्या दिशेने गेला आणि तोपर्यंत मात्र 1 धावेचं योगदान. तर नक्कीच भरत सकपाळ विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं आयोजकांच्या वतीनं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. 6 धावा. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. प्रत्येक षटकामागे 11 धावांची गरज आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जयभवानी कुसावडे संघासाठी या ठिकाणी चेंडूला काट केले. लेटकटचा वापर. गोलंदाज मात्र पहा यष्टीच्या जवळ नव्हता. ही टेनिस पिचमध्ये जर विनोद पाहिलं विनोद तर नक्कीच आपण पाहिलं गोलंदाज चेंडू फेकतो पण त्यानंतर बॅकअपसाठी यष्टीच्या जवळ येणं आवश्यक असतं पण ते तिथे गोलंदाजच्या माध्यमामध्ये बऱ्याच वेळा होत नाही. त्यामुळे फलंदाज धावचीत होण्याची संधी जी असते ती मात्र गमावली जाते. नक्कीच आपण पाहतोय अशी जी संधी असतात त्या संधीचं सोनं तुम्हाला करणं गरजेचं असतं. कारण ज्या वेळेस आपण पाहतो की एखादा फलंदाज आपल्या बॅटनं जेव्हा चेंडूला त्या ठिकाणी स्ट्रोक खेळतो आणि तिथून मात्र जर धाबा घेण्याचा त्याचा मानस तर निश्चितच असतो कारण तो धाबा घेण्यासाठीच मैदानामध्ये खऱ्या अर्थानं उतरलेला असतो आणि त्याला चोटी धाव घेण्याचा चान्स घ्यावा लागतो कधी कधी कारण एखादी मिसफिल्डिंग आपण पाहतो आणि मग तिथे दुसऱ्या धाब्यासाठी त्याला स्ट्राईक घेण्यासाठी देखील चुरस असते. अशा वेळी जेव्हा जो गोलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक असेल तो चेंडूपर्यंत पोहोचला असतो मात्र तोपर्यंत आपण जर पाहिलं कधी कधी असं देखील होतं की चेंडू टर्न होतो किंवा मिसफिल्ड होते मग तेव्हा कव्हर होणं गरजेचं आहे कारण जर तिथे कव्हर नाही झाला तर 2 धावा मिळू शकतात आणि तिथून मिस्टेक झाली तर 4 धावा मिळू शकतात. नक्कीच त्या दरम्यान पहिलं षटक समाप्त झालं. पहिलं षटक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळेल. गोलंदाज प्रवीणची जे केदारेश्वर पिंपरी बी दहिसर हा संघ आहे. 7 धावा फक्त धावपल करायला. समीकरण बनते 55 धावांचं लक्ष समोर आहे आणि धावा आल्यात त्या फक्त 7 मध्ये येणार आहेत. 4 षटकामध्ये 48 प्रतिषटकाचा विचार जर केला तर 12च्या सरसरीने 48 धावांची गरज आहे. नवीन षटक पॉवरप्लेचं षटक समाप्त. दुसरे षटक आपण इथे पाहायला मिळतंय. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कल ज्या आहेत. एक क्षेत्ररक्षक इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला एक लॉंग ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक अर्थातच आपण पाहतायत यावेळी मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करत असताना समोर फलंदाज खेळतोय समीर वैयक्तिक 3 या धावसंख्येवर.
यावेळीचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे एक छोटंसं अपील केलं गेलं होतं झेलचीतचं, मात्र या ठिकाणी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. खरं तर क्रिकेटमध्ये पाहिलं तर 10 प्रकारे फलंदाज बाद होतात, ज्याच्यामध्ये नेहमी आपण पाहतो की झेलचीत, पायचीत हे नेहमी म्हटलं जातं. कारण मराठी समालोचक म्हटलं की त्यांनी खरं तर मराठीतच बोलणं आवश्यक असतं. त्यामुळे झेलचीत, पायचीत, धावचीत, स्वयंचीत, त्रिफाचीत हे साधारणतः आपण जर प्रकार पाहिले तर या माध्यमातून त्यानंतर वेळेवर न येणं, ज्याला लेदर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. निश्चित बोलणार आहोत वळीया मैदानाकडे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र गोल पंचांच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न मिडान क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. गोलांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, गोलंदाज दुसरी षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋषिकेश, आणि तोपर्यंत मात्र धावांचं योगदान मिळते ते 8 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकामध्ये. चांगली खेळपट्टी, एक छोटंसं बाळ मैदानामध्ये आहे, त्याला विनंती आहे आपण मैदानातून बाहेर ये, कारण तुला काही तुझं काही बिघडणार नाही, बिघडेल ते तुझ्या आईवडिलांचं. कारण एखादा चेंडू जर या ठिकाणी लागला तर माझं निश्चित अशा प्रकार होऊ नये, तेव्हा तू सीमारेषेच्या आतमध्ये ये, बाहेर ये, तुला नम्र विनंती. दरम्यान यावेळीचा चेंडू फलंदाजी फक्त पाहिला, सोडून दिला का त्याला अंदाज होता चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आहे स्वैर. आणि अशा वेळी जर विनोद आपण पाहिलं तर असे चेंडू खरं तर फलंदाजांनी पाहायचं असतं, आणि जर आपल्या आवाक्यात नसतील आणि चेंडू जर डाव्या किंवा उजव्या यष्टीच्या बाहेर जात असतील तर संघाचा फायदा होतो त्या ठिकाणी, कारण एखादी धाव त्या ठिकाणी मिळू शकते. तर तो प्रयत्न मात्र इथे फलंदाजांनी केला. नक्कीच आपण पाहतोय की थोडंसं लाईन आणि लेंथ पाहिल्यानंतर त्या फलंदाजाला कळत असं रिदमवरती की चेंडू कोणत्या लेंथनी आहे आणि आबाक्याच्या बाहेर आहे, आणि तिथून तो मात्र सोडला जातो. ऋषिकेश पुढचा चेंडू या ठिकाणी अपरकट करण्याचा प्रयत्न पहा, क्षेत्ररक्षक या ठिकाणी होता पॉईंट, शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये झेल घेऊ शकला नाहीत, आणि इथे क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे धावांचा ओघ जो वाढतोय, खरं तर प्रतिषटका 11च्या सरासरी धावांची गरज आहे. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग, 11 धावा या ठिकाणी येतात. फलंदाज रोहितच्या बॅटमधून आलेल्या 2 धावा, त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 आणि एकूण धावसंख्या डबल अंकामध्ये दुहेरी अंकामध्ये येते ती बिनबाद 11. म्हणजे लक्ष्य पहिल्या षटकाचं होतं ते मात्र इथे पूर्ण केले. म्हणजे यासाठी आपण पाहिलं 3 चेंडू हे खर्च केले गेले. पुढचा चेंडू पायालावर आदळला जातोय, गोलंदाज देखील चतुर होता, त्यांनी पाहिलं फलंदाज थोडासा पुढे येतोय, चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा ठेवला आणि पायावर आदळले गेले. छोटासा अपील अर्थात पायचीतचं इथे केलं गेलं. पण हे जे पंच आपण जे पाहतात तिन्ही पंच, गणेश बाविस्कर सर, त्याचबरोबर जयंत पाटील सर आणि मनोज गुप्ता सर, हे लेदर आणि टेनिस विषयावरले ठाणे, भिवंडी, रायगड परिसरात आणि मुंबईमधले एक चाणाक्ष पंच म्हणून नेहमी पाहायला मिळतात. पुढे चेंडू यावी पहा, एक पाऊल पुढे टाकला होता फलंदाजांनी, चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा बाउन्स झाला, ज्याला उसळी घेतली म्हटलं जातं, आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निधाव चेंडू, धावपलका धावा आतापर्यंत त्या 11, दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. धावा जर येत नसतील तर या ठिकाणी मात्र फलंदाजी करणारा संघ म्हणजेच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जय भवानी कुसावडे खालापूरहून आले संघ, याच्यामुळे एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. पुढे चेंडू यावेळी फुल टॉस, यावेळी आपण पाहताय लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, चेंडू सीमा पर थांबत नाहीये. 4+1 5 धावांचं योगदान. की या ठिकाणी आपण पाहतोय ऋषिकेशनं पहिला चेंडू डॉट, नंतर सिंगल, नंतर वाईड, नंतर डबल, पुन्हा 2 चेंडू डॉट, आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 9 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हे युवा गोलंदाज आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी जर आपण पाहिलं त्यांचं जर स्टार्टअप रनअप जर कुठेतरी मिसगाईड झाला, चुकला, तर त्यानंतर जर आपण पाहतोय की मग लेंथवरती म्हणजे लाईनवरती, टचवरती त्याच्यावरती नो दिला जातो. ह्या चुका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ठिकाणी माझं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 2 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत, चेंडू थांबत नाही आहे, आणि पुन्हा एकदा पंचांचा इथे 4. मी डीजे ऑपरेटर विनंती करणे, आज दिनेशजी पाटील डेरवली यांचा खरं तर आज वाढदिवस आहे. रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी, खरं तर हे गीत सकाळी त्यांनी लावलं होतं, ते गीत देखील आपण लावावं, आणि दिनेशजी पाटील एक अतिशय उत्कृष्ट गायक आहे, त्यांना देखील या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा देऊया. तर चौकार, 4 धावांचं योगदान मिळालं. 4 धावा मिळतात त्या रोहितला. रोहित बघता बघता जाऊन पोहोचतोय तब्बल 2 चौकारांच्या माध्यमातून, वैयक्तिक खेळतोय 13 धावसंख्येवर, आणि एकूण धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या 20. दुसरे षटक समाप्त होतोय. आता मात्र विनोद जाधव आपण पाहिलं तर 55 धावांचं लक्ष आहे, 20 धावा
धावपल करायला, म्हणजे अजूनही 3 षटकामध्ये 35 धावांची गरज आहे. 35 धावा म्हटल्यानंतर प्रत्येक षटकामागे साधारणतः 11.66 ही धावांची गती. यात दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ऋषिकेश हा जर मात्र थोडासा मागडा गोलंदाज ठरला, ज्याने 13 धावा खर्च केल्या. नक्कीच मी मगाशी म्हटलं की नो चेंडू आपण पाहतोय, नो चेंडूवरती आपण पाहिलं की चौकार आला, म्हणजे तिथे मिस्टेक पाहायला मिळतात. पाणी घेऊन जायचं लवकर विनंती असेल. आणि शेवटच्या चेंडूचा विचार केला तर शेवटच्या चेंडूवर तब्बल 9 धावा आल्या, कारण 9 बॉल आला होता, त्याच्या माध्यमातून 5 धावा आल्या. त्यानंतरच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, 9 धावा आल्या. म्हणजे क्रिकेट पहा, क्रिकेटचं समीकरण कसं बदलतं. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. पाणी घेऊन जायचं मैदानाकडे. यानंतर दुसऱ्या फेरीचे सामने आपण पाहणार 4 षटकांचे असणार आहेत. अर्थातच आपल्या माहितीसाठी खरं तर गेले 2 दिवस ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उपांत्य फेरीमध्ये म्हणजे सुपर 4मध्ये पहिल्या दिवशी केदारनाथ माडोशी आणि त्यानंतर केदारनाथ अकल्पे हे 2 संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत. म्हणजे किमान या 2 संघाचा जर विचार केला, एका संघाने स्वतःच्या नावावर किमान 15,000 रुपये तर दुसऱ्या संघाने किमान 11,000 रुपये हे किमान पारितोषिक निश्चित केले. नक्कीच आपण पाहिलं 4 पारितोषिकं असतील, 50,000 रुपये आपण पाहतोय. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं 35,000, 31,000, तृतीय क्रमांकाचं 15 आणि चतुर्थ आपण पाहतोय 11,000. म्हणजे काका पात्रे जर आपण पाहिलं की सुपर 4 मध्ये क्वालिफाय केल्यानंतर कुठेतरी समाधानात्मक कामगिरी केल्यासारखं वाटणार, कारण आपण पाहतो 4 क्रमांक आहेत. म्हणजे त्यांना जर आपण पाहिलं जो आपण प्रवेश नोंदवला, चांगला खेळ केला, त्याची कुठेतरी दाद घेतली असं त्या संघांना वाटतं आणि म्हणून तर या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 पारितोषिकं ठेवली जातात जे सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतील. आणि आता पाहणार होतो आपण की या संघातील आज 10 संघ स्पर्धेमध्ये खेळतात आणि या 10 संघातील कोणता संघ एक असेल जो अर्थात सुपर 4 अंतिम 4 मध्ये पात्र ठरेल. वळूया मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज विश्वास. खरं तर विश्वास पाटील शिवशक्ती क्रिकेट संघ खारघर यांचा मी आभार व्यक्त करतोय, कारण त्यांनी खऱ्या तर अर्थाने मला या स्पर्धेसाठी या ठिकाणी संधी दिली. एक मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रामध्ये. या ठिकाणी 5 चेंडू फलंदाजाच्या अगदी पुढ्यात टाकला गेला होता. एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे पददालित्य ज्याला म्हणलं तर क्रिकेटमध्ये बॅकफुटवर जाणं आणि पुढे येणं, म्हणजे फ्रंट फुट जाणं आणि बॅकफुटवर येणं, पुढे जाणं किंवा मागे जाणं, हे फलंदाजांनी खरं तर चेंडूचा अभ्यास करून ठरवायचा असताना या ठिकाणी फलंदाजाने बॅकफुटवर गेला, मात्र चेंडू निर्धाव. गोलंदाज विश्वास. डावखरी गोलंदाजी या वेळच्या चेंडूमध्ये बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला सरळ फेकून दिलाय, ज्याला इंग्रजीमध्ये लॉफ्टेड शॉट म्हणतात. लॉंग ऑन सी मार्च्या पलीकडे येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार. तर नक्कीच आपण पाहिलं गुरुवारी की या ठिकाणी पहिला चेंडू आपण पाहिला डॉट स्वरूपाचा आला. दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी आत्मविश्वास दुगिणीत असायला हवा, कारण पहिला चेंडू डॉट आला होता डॉट स्वरूपाचा आणि त्यानंतर आपण पाहिलं की एक चूक पाहायला मिळते विश्वासच्या माध्यमातून. नक्कीच नक्कीच. वळूया मैदानाकडे आणखीन एक पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मात्र लॉंगलेग क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स एका टप्प्याच्या समाप्तीनंतर चेंडू सीमापार होतोय, लॉंगलेगला येतोय आणखीन एक मोठा फटका. संजीवनी चौकार. गीत आपण इथे पाहायला मिळेल. समीरच्या बॅटमधून आलेल्या 6+4 10 धावांचं योगदान आणि यामुळे बघता बघता अर्थातच धावपलकावर धावा येतात 30. डब्बल आपण पाहिलं तर अर्थात 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक चांगली फलंदाजी समीर करत असताना. पुढचा चेंडू ऑफ साईडला खेळलाय, गॅप शॉट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहणार कव्हर पॉईंटच्या दिशेने जाणार आणि तोपर्यंत पंचांची 1 धाव घोषित येतोय. 1 धाव मिळते संघाला. मोठं मैदान असतं तर चेंडू मात्र सीमापार होऊ शकला आणि एक चौकार मिळू शकला. 1 धावीचं योगदान, 31 धावा धावपलकावर, ज्याच्यामध्ये समीरची आपण विचार केला, समीर 1 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून खेळतोय वैयक्तिक 15 धावसंख्येवर आणि रोहित त्याला साथ देतोय वैयक्तिक 13 धावसंख्येने, ज्यामध्ये 2 चौकांचा समावेश. षटक गोलंदाज विश्वास. टाटा एनकडून पंचांच्या अर्थात डावीकडून उजवीकडून डाव्या हाताने यावी पहा. हा चेंडू मात्र न बघता खेळण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला आंधळा शॉट असं म्हणतात. फक्त बॅट फिरवली आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. लक्ष्याचा विचार केला तर लक्ष जरी दूर आहे, प्रयत्न चांगला आहे आणि क्रिकेटमध्ये नेहमी प्रयत्न करणं महत्वाचं आणि तो प्रयत्न इथे समीर आणि रोहित करत असताना यावी
कार्पेटसाने चेंडू खेळलाय, चेंडू घरगळत गेला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार, चेंडूची फेकी गोलच्या दिशेने केली जाते. बॅकअपला इथे मात्र आपण पाहतात तो यष्टिषक येण्याचा प्रयत्न, मात्र इथे फक्त एकच धाव मिळेल, एक धाव मिळते संघाला. आणि अशा प्रकारे 3 षटकं इथे समाप्त झाली. 3 षटकांच्या एकूण समाप्तीनंतर धावफलकावर धावा येऊन पोहोचतात. त्या 32-55 धावांचं लक्ष समोर आहे आणि धावसंख्या 32 म्हणजे 12 चेंडू 23 धावा, प्रति षटकाचा विचार केला तर 11.50 म्हणजे जी सरासरी होती 11 धावांची प्रत्येक षटकामागे विनोद, तर या ठिकाणी ती कायम ठेवली गेली या 3 षटकामध्ये. नक्कीच आपण पाहिलं की 12 चेंडू 23 धाव्यांची गरज आहे. आपण म्हणतोय की या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. एका बाजूला जयभवानी कुसवडे ब संघ, एका बाजूला केदारेश्वर पिंपरी ब संघ आपण पाहिलं. आणि आता मात्र खऱ्या अर्थानं 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 23 धाब्यांची. 11.5 आपण पाहतोय म्हणजे 50 ही सरासरी गाठावी लागेल. मात्र जर आपण पाहिलं तर प्रेशर हा दोन्ही बाजूला असेल गुरुवारी आणि 50-50% हा सामना बॅलन्स असेल. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणणार आहात की प्रयत्न करणं गरजेचं असेल, कारण असं देखील म्हटलं जातं की प्रयत्न करून चुकला तरी चालेल, मात्र प्रयत्न करण्यास चुकू नये. इथे तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्न वाळूचे कणरगडिता तेलही गेले, म्हणजे प्रयत्न हा कंपल्सरी करावाच लागेल. नक्कीच नक्कीच आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. नवीन षटक गोलंदाज प्रवीण वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेत असताना या ठिकाणी 2 क्षेत्रक्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बिडवेकीचं क्षेत्रक्षक वायडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये येणार, 2 धावांचं योगदान. एकूण जर आपण परिस्थिती पाहिली तर फलंदाजी करताना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जयभवानी कुसावडे बी अर्थात खालापूर वरून आलेला हा संघ आहे, ज्याने आतापर्यंत विकेट एकही गमावली नाही, पण विकेट हातामध्ये ठेवलेले आहेत. आणि तब्बल जर आपण पाहिलं तर 34 धावांची भागीदारी या 2 खेळात नाबाद भागीदारी पाहायला मिळाली, तर ही नक्कीच मोठी धाव पाहायला मिळेल. अर्धशतक भागीदारी याच्यापूर्वी राजेश आणि अविनाश आरव संघाने केली होती. यावेळी पहा हा चेंडू हवेत आहे, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय वाडिश लॉंग ऑन सी मारेश आपल्याकडे येतोय. आणखीन एक सुंदर या ठिकाणी फटका पाहूया. पंच या ठिकाणी विचारतात की नेमका सीमारेषेपलीकडे चेंडू आहे का, नाही, या ठिकाणी चौकार, 4 धावांचं योगदान. थँक्यू डीजे. आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यानंतर चौकार आपण पाहतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर मानस आता मात्र आपण पाहतोय गिअर बदललाय, फर्स्ट गिअर मधून टॉप गिअर वरती फलंदाज पाहायला मिळतोय. धाबा झाले त्या आतापर्यंत आपण पाहतोय 38 धाबा 38 रन्स, आणि तो मानस इथे फलंदाजानं दाखवला. मात्र गोलंदाजाला देखील थोडंसं विचार करावा लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. नक्कीच 17 धावांची गरज आहे. यावेळी एक अतिशय चांगला चेंडूची या ठिकाणी पाहिलं, तिन्ही यष्टींच्या समोर पंचांनी पाहिलं, मनोज गुप्ता सराने आपलं बोट उंच केलं. मुंबईचे एक अतिशय जबरदस्त पंच इथे पाहायला मिळतं आणि फलंदाज पायचीच्या रूपाने मैदानातून बाहेर. नक्कीच एका प्रेयसीने प्रेमाने जेव्हा पाहिल्यानंतर तो अर्थात प्रियकर म्हणतो की तू ज्या पद्धतीने मला पाहतेस, मला आमदार झाल्यासारखं वाटतं. भविष्यामध्ये मी आमदार हो की न हो, पण आमदार झाल्याचं वाटतं. ती या ठिकाणी ही जी अभेद्य भागीदारी होती ती समाप्त झाली रोहित आणि समीरची, ज्यांनी तब्बल 38 धावांचं खूप चांगलं योगदान दिलं. नवीन फलंदाज रमेश येतोय, प्रवीणला मिळते पहिले यश. 21 चेंडूमध्ये 38 धावांची एक जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू अर्थातच कार्पेट सायने या ठिकाणी डीप कव्हरला एक एक फटका येतोय, मात्र तितकंच चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं. फेकी मात्र थोडीशी तितकीशी चांगली नव्हती. या दरम्यान मात्र फलंदाजाला 2 धावांचं योगदान मिळतंय. धावफलकात दोन्ही वाढ. फलंदाज रमेश आपलं खातं 2 धावांनी. धावफलकावर धावा येतात त्या 1 गडी बाद 40, 15 धावांची गरज आहे. आणि चेंडूचा विचार जर आपण केला तर मात्र 8 चेंडू बाकी, 8 चेंडू 15 धावा. रमेश तयार. गोलंदाज प्रवीण वैयक्तिक दुसरं आणि संघाचं अर्थात चौथं षटक. या ठिकाणी या चेंडूला भिरकावून दिले, लेफ्ट शॉट, क्षेत्रशे चेंडूवर होता, झेल घेतले, अवाकावरचा झेल या ठिकाणी लॉंग ऑन सी मार्जे पडके, गगनभेदी गगनचुंबी षटकार.
ती कशी भरली जाते तुम्ही पाहिलात. असं वाटत होतं की या धावा येणार नाहीत, पण नंतरचं जी आपण पाहिली तर 38 धावांची भागीदारी नंतर आलेला फलंदाज रमेश यांनी मात्र आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्यात आणि धावफलकावर धावा वेगाने पोहोचल्या 46च्या घरामध्ये. नक्कीच आपण पाहिलं जर अशा पद्धतीने आपण पाहिलं त्या क्षेत्ररक्षकाचा जो स्टान्स होता गुरुने त्याने मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न केला नव्हता, तो षटकार अडवण्याच्या प्रयत्नात होता. अर्थातच आपण पाहिलं तर त्याने त्या चेंडूवरती जर कॅचचा मानस दाखवला असता तर कॅच म्हणजे झेलबाद झाला असता. नक्कीच नक्कीच. पुढचा चेंडू या ठिकाणी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला अर्थातच स्वीप केलाय. चेंडू जाता स्क्वेअर लेगला. तिथे बा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू उचलेपर्यंत 2 धावांचं योगदान मिळते. आणि आता मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे जर आपण पाहिलं तर खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा जय भवानी कुसावडे बी खालापूर संघ मात्र सामन्यामध्ये येतोय, कारण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात 48. 55 धावांचं लक्ष समोर आहे, म्हणजे येणारं षटक असेल. आणि मागणी षटकाची सांगता झाली प्रवीणनी पहिल्या षटकात कंजूस गोलंदाजी केली, 7 धावा दिल्या होत्या. त्याच प्रवीणने मात्र नंतरच्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. 2 षटकामध्ये तब्बल 23 धावा देत एक फलंदाज त्यांनी बाद केलं. आता मात्र समीकरण बनते शेवटचं षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये गरज आहे ती 6 चेंडू आणि 7 धावांची. नक्कीच आपण पाहिलं 6 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे. आपण पाहतो एक अनुभव असलेला गोलंदाज सुभाष आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. या गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये हाच संघ केदारेश्वर पिंपरी ब संघ आपण पाहिलं तर सेमीफायनलचा सामना खेळत होता आणि शेवटच्या चेंडूवरती या गोलंदाजाला धाबांची गरज होती. ती मात्र 1 धाब्याची गरज असताना डॉट चेंडू काढला होता आणि यष्टीरक्षक गोविंद जाधव होते आणि तिथे मात्र चेंडू सुटला होता आणि तिथे मात्र पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे लक फॅक्टर सांगण्याचं तात्पर्य हा गोलंदाज त्याच पद्धतीची मागच्या वर्षी जर आपण पाहिली गोलंदाजी केली तशी गोलंदाजी इथे साध्य करेल का, हा प्रश्नचिन्ह असेल गुरुवारी. नक्कीच नक्की. तळोजाची क्रिकेट स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये नरेश मुरबी संघाचा ज्याने 1 धाव देखील बचाव केला होता. तर असेही गोलंदाज पाहायला मिळाले. मात्र या विचा चेंडू पहा हवेतून पूल केला चेंडूला, मिडविकेटच्या दिशेने चेंडू जाणार, शेतीशेत चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू मात्र सीमापार आर पार 4 धावा. या ठिकाणी खुला होतोय पंचांच्या डावीकडून सुभाष. पुढचा चेंडू या ठिकाणी न बघता खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्क येत नाही. रमेश जो वैयक्तिक खेळतोय षटकाराच्या माध्यमातून 10 धावसंख्येवर, तर फलंदाज मात्र समीर ज्याला आपण पाहायला मिळेल ज्याने 2 चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून धावांचं योगदान दिलंय ते 19 खेळतोय फलंदाज समीर. समीकरण बनते येणारे 4 चेंडू आणि गरज आहे 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग गेल्या 2 वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेला नियम आणि त्या नियमाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निश्चितच पालन केलं जातं. वळीया मैदानाकडे या ठिकाणचा चेंडू या हवेतून पूल केलाय, चेंडू जातोय अर्थात विजयी फटका येणार डीप स्क्वेअर लेग सी माझ्याकडे सुरेख फटका चौकार 4 धावांसाठी आणि अशा प्रकारे हा सामना इथे जिंकतोय आणि या स्पर्धेमधला 100वा चौकार मारतोय तो फलंदाज समीरच्या बॅटमधून. क्या बात आहे, विजयी फटका. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जय भवानी कुसावडे बी खालापूर संघ हा 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पूर्णपणे करतोय आणि अशा प्रकारे विजयी. धन्यवाद विजय. तर कालची ती स्पर्धा होती अर्थात रात्री काल नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या पाहायला मिळते. आमदार चषक निंबोलीची स्पर्धा होती आणि सोहेल शेख अर्थातच पेठ गावाचा रहिवासी असणारा खेळाडू ज्याने 2 धावा देखील रोखून धरल्या. 6 चेंडूमध्ये 2 धावा देखील दिल्या नव्हत्या आणि संघाला विजयी प्राप्त करून दिला. हे यश आहे प्रत्येक क्रिकेटमधल्या खेळणाऱ्या खेळाडूची. 1 धाव दिली आणि एका धावीने तो सामना जिंकला. तर या सामन्याकडे आपण वळूया. सामन्याचा मानकरी अर्थात ठरतोय फलंदाज समीर ज्याने तब्बल 3 चौकार 1 षटकाराच्या माध्यमातून 10 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान दिलं. तो रमेश या ठिकाणी जय भवानी कुसावडे बी खालापूर संघाचा समीर ठरतोय.